नमस्कार शेतकरी बांधवांनो, वर्ष 2025 आणि त्यामध्ये जानेवारी महिना आणि या जानेवारी महिन्याची जी सुरुवात आहे ती शेतकऱ्यांनी खूप जोरदार पद्धतीने केलेली आहे। जोरदार यासाठी म्हणतोय कारण याच महिन्यामध्ये मुख्य पीक म्हणून अर्धा एकर 2 एकर 5 एकरपर्यंत मिरची पिकाला पसंती शेतकऱ्यांनी दिलेली आहे आणि त्याचबरोबर याच मिरची पिकामध्ये आंतरपीक म्हणून टरबूज पिकाला प्राधान्य शेतकरी देताना दिसतोय। महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये तुम्ही बघत असाल तर मिरची आणि टरबूज हे दोन्ही पिकं एकत्रितपणे घेतल्या जात आहे। आणि आता जे मिरची लागवड करणारे शेतकरी होते त्यांनी मला फोन केला, सर मी मिरची तर लागवड करतोच, पण मी यूट्यूबला खूप काही व्हिडिओ बघितले, त्याच्यामध्ये मला मिरचीमध्ये टरबूज पीक लागवड करताना मी बघितली, त्या शेतकऱ्यांचे यशोगाथा मी बघितल्या, काही कन्सल्टंट आहेत त्यांचे मी अनुभव घेतले आणि काही शेतकऱ्यांचे सुद्धा अनुभव घेतले। तर मला असं वाटतं की आता मिरची पिकामध्ये टरबूज आंतरपीक म्हणून लागवड करावं। आता मी मिरची पण लागवड केली आहे आणि टरबूज पिकाचे सुद्धा नियोजन केलेलं आहे। तर मी तुमचे व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघत आलेलो आहे। तर मला मिरची पिकासंदर्भातलं गायडन्स तर पाहिजेच, पण त्याचबरोबर मी मिरची पिकासोबत टरबूज पीक पण कशा पद्धतीने घेऊ शकतो यासाठी सुद्धा तुम्ही मला मदत करा, असे शेतकऱ्यांनी मला जेव्हा विनंती केली तेव्हा या गोष्टी ही जी बाब आहे ती समजून घेण्यासाठी मी स्वतः काही अभ्यास केला, माझा स्वतःचा काही अनुभव होताच। त्याचबरोबर मी काही कन्सल्टंटला भेटलो, काही शेतकऱ्यांना भेटलो ज्यांनी या अगोदर अशा पद्धतीने पिकं घेतलेली आहेत आणि काही माझे जे मित्र आहेत ॲग्री एक्सपर्ट त्यांच्यासुद्धा मी अनुभव घेतले। तर एक बाब निदर्शनास आली की शेतकरी नकळतपणे काही चुका करतोय आणि ते ज्या चुका होत आहेत त्या त्याच्या निदर्शनास येत नाही आहेत आणि त्या चुका जर झाल्या तर त्याचं लाखोंचं नुकसान या दोन्ही गोष्टींमध्ये होतं आहे। म्हणून हा व्हिडिओ मी आज आवर्जून तुमच्यासाठी बनवत आहे, कारण काय तुमचं लाखोंचं नुकसान होण्यापासून वाचू शकतं। हो, लाखोंचंच म्हणतोय, लाखोंचं का तर जे शेतकरी मिरची लागवड करणारे असतील त्यांना माहीत आहे, जर 1 एकर मिरची लागवड करणार असेल आपण तर या 1 एकरामध्ये पहिल्यापासून शेवटपर्यंत कमीत कमी किंवा जास्तीत जास्त 1 लाख रुपये खर्च हा येतो आणि जर तीच मिरची जर जमली नाही तर तो तुमच्या अंगावरती येऊ शकतो। म्हणून तो लाखोंचा खर्च जर तुम्हाला वाचवायचा असेल तर हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा, तुमचं लाखोंचं नुकसान हे वाचू शकतं। तुम्ही मिरची लागवड केलेली असेल, त्यामध्ये टरबूज लागवड केलेली असेल, काही चुका तुमच्या समोर होणार आहे त्या होऊ नये यासाठी सुद्धा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे। तुम्ही या दोन्ही गोष्टी अगोदर लागवड करून झालेल्या असतील तरीसुद्धा हा व्हिडिओ बघा, लागवड करण्याचं नियोजन करत असाल तरीसुद्धा हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमचं लाखोंचं नुकसान हे होण्यापासून वाचू शकतं। तर बघा शेतकरी बांधवांनो, जेव्हा शेतकऱ्यांनी हा एक प्रश्न विचारला की बाबा मिरचीमध्ये आंतरपीक म्हणून तुला टरबूजच का करायचं आहे, तेव्हा त्यांना सांगितलं की सर यूट्यूबच्या माध्यमातून खूप काही यशोगाथा मी बघितल्या आणि त्याच्यामध्ये माझ्या असं निदर्शनास आलं की टरबूज हे पीक 60 ते 65 दिवसांचं आहे आणि मी मिरची लागवड करतो, मला माहीत आहे की 2 महिन्यानंतर फुलकळीच्या स्टेजला मिरची येते आणि 60-65 दिवसांचं जर टरबूज पीक असेल ते आपण 60-65 दिवसामध्ये काढून घेऊयात, ते पण पीक माझ्या हातामध्ये येईल, त्याचा होणारा नफा तोटा माझा असणार आहे आणि मिरची पीक तिथून पुढं आपण चांगल्या पद्धतीने घेऊ शकू, म्हणून त्याला प्राधान्य मी दिलेलं आहे। आणि महत्त्वाची बाब, सुरुवाती स्टेजला मिरचीला पण वाढायचं आहे तर तेच खतं आणि तेच औषधी, आणि टरबूजाला वाढायचं तर तेच खतं आणि तेच औषधी, म्हणजे तेवढ्याच खर्चामध्ये माझी दोन्ही पिकं येत आहे। म्हणून मी मिरची पिकामध्ये टरबूज पिकाला प्राधान्य देत आहे। असं तुम्ही पण केलं आहे का? हेच कारण जर तुमचं असेल किंवा याच्या व्यतिरिक्त जर दुसरं कारण असेल ते मला नक्कीच कमेंटमध्ये लिहा। बघा शेतकरी बांधवांनो, यामध्येच आपली खूप मोठी मिस्टेक होऊन चाललेली आहे। ती कशी होते मी तुमच्या निदर्शनास आणून देतो। मान्य आहे मला की आंतरपीक घेणं खूप काळाची गरज झालेली आहे। आता एका पिकामध्ये दुसरं पीक घेतलं तर एक तरी आपल्या हाती लागेल, म्हणजे काही शेतकऱ्यांनी याच्यासाठीच घेतलं आहे की मिरची जर फेल झाली तर टरबूज तर येतील आणि काही म्हणतात टरबूज फेल झाले तरी मिरची येईल, या हिशोबाने सुद्धा काही शेतकऱ्यांनी लागवड ही केलेली आहे। पण शेतकरी बांधवांनो, एक बाब मला तुमच्या एक निदर्शनास आणून द्यायची आहे। स्वतःला एक प्रश्न विचारा, थोडंसं शांत डोकं ठेवून। बरोबर आहे तुम्ही जे म्हणताय ते, जो काही खर्च तुम्ही सुरुवातीला करणार त्याच्या वाढीसाठी, फुटव्यांसाठी, क्वालिटीसाठी तो टरबूजाला पण लागणार आहे आणि मिरचीला पण लागणार आहे। पण एक प्रश्न असा पडला आहे की 2 महिन्यानंतर जेव्हा तुमच्या टरबूजाला फळं लागतील त्यावेळेस तुमच्या मिरची पिकाला फुलकळी लागायला सुरुवात होईल आणि जेव्हा फळं लागतात त्यावेळेस आपण त्याला म्हणजे फुगवण देण्यासाठी, वजन देण्यासाठी मार्केटमधील पोटॅश हे जे खत आहे 0050, 42, 47 हे खतं त्यावेळेस सोडत असतो
आणि द्यावेच लागतात, त्याशिवाय त्याची फुगवण ही होतच नाही. त्याला खायला भेटेल त्या 2 गोष्टी तरच त्याची फुगवण होणार आहे. अशा वेळेस तुम्हाला पोटॅश हे द्यावंच लागतं. ठीक आहे. त्याला पोटॅश तुम्ही दिलं, तुमचे जे कलिंगड असतील, टरबूज असतील ते 2-2, 4-4, 5-5 किलोचे पडले, खूप मोठ्या प्रमाणामध्ये खतं दिले गेली, त्याचा फायदा मिरची पिकाला सुद्धा झाला. असं म्हणून आपण त्या गोष्टी करतोय. पण खरंच त्याच काळामध्ये मिरचीला पोटॅशची गरज आहे का, हा एक प्रश्न मला तुम्हाला आहे. आता पोटॅश काय करतं याचा थोडासा अभ्यास जर तुम्ही केला तर तुमच्या निदर्शनास येईल की पोटॅश आपण तेव्हा सोडतो जेव्हा फळांना तुम्हाला वजन द्यायचं आहे किंवा त्याला फुगवण द्यायची आहे. अशा वेळेस आपण पोटॅश हे कोणत्याही पिकाला देत असतो. मग मिरची पिकाला सुद्धा आपल्याला पोटॅशची गरज पडते, पण केव्हा, जेव्हा मिरची तुमची लागली आहे, वजन देत नाही आहे, फक्त वाढत आहे आणि फळं वजन देऊ शकत नाही, अशा वेळेसच पोटॅश सोडावं लागतं. पण आता हे तुमचं झाड फुलकळींच्या स्टेजमध्ये आहे, काही मिरच्या लागतील, अर्ली व्हरायटी असेल तर काही मिरच्या लागलेल्या सुद्धा असतील आणि एखाद्या वेळेस मिरच्या लागलेल्याही नसेल, फक्त फुलकळीच्या स्टेजपर्यंत झाड आलेलं असेल. पण जे काही खतं औषधं आपण तेव्हा सोडलेली आहेत जमिनीमधून, ते मिरची पिकाला योग्य आहेत का? टरबूज पिकासाठी योग्य आहेत, पण मिरची पिकासाठी योग्य आहेत का? तर नाही मित्रांनो. कारण तुमचे एक निदर्शन असं असेल, 2 महिन्यानंतर तो प्लॉट जरी काढला तर ते खतं औषधं तुमच्या जमिनीमध्ये पडून आहेत, ते आपटेक झाड करतच राहणार आहे. आणि जेव्हा झाडाला गरज नाही तेव्हा सुद्धा काही गोष्टी उचलल्या जाणार आहे. आणि सुरुवातीची जे तोडे तुमचे 1-2 तोडेसुद्धा गुंटूर बनू शकतात. त्याला हाईट, झाडाला हाईट कमी येईल, झाड जागीच बनेल, हाईट देणार नाही. कारण पोटॅशचं प्रमाण जास्त झालं तर हाईट जास्त भेटत नाही, त्यावेळेस आपल्याला एन आणि पी द्यावं लागतं, तर त्यावेळेस हाईट भेटत नाही. किंवा हाईट एखाद्या वेळेस जर भेटली, काही असे सुरुवातीला खतं औषधे सोडलेले असतील तर, पण पोटॅश सोडल्यानंतर त्याची हाईट पण थांबते, त्याच्यानंतर पानं जाड होतात, त्याच्यानंतर जे तुमचं फळ लागलेलं आहे ते सुद्धा जाड बनतं, गुंटूर ज्या टाईपनं बनतं ना त्या टाईपनं, तर ते सुद्धा नुकसान तुमच्या त्या ठिकाणी होऊ शकतं. तर त्यावेळेस ते खतं त्याला देता येईल का? तर नाही. तुमचे 2 ते 3 तोड्यामध्येच मिरची ही फेल जाईल. म्हणजे टरबूज पीक तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता, पण ते 2 ते 3 तोड्यामध्येच त्याच खता औषधाने तुमचं नुकसान केलेलं असेल आणि तुम्हाला त्या ठिकाणी नुकसानीला सामोरं जावं लागेल. कारण तेव्हा त्या झाडांना त्या खतांची आवश्यकता अजिबात नाही आहे. मग अशा वेळेस ते खतं आणि औषधं द्यायचे की नाही द्यायचे? बरं, नाही दिले तर तुमचं वजन भेटणार नाही टरबूज पिकाला, कलिंगड पिकाला. वजन भेटलं नाही तर विकून त्याचा फायदा होणार नाही, ते पोचल्याच जाणार नाही तर विकणार कशा? म्हणजे दिलं नाही तरी प्रॉब्लेम आणि दिलं तर मिरची पिकाला प्रॉब्लेम. त्या फळांसाठी जरी चांगलं आहे पण मिरची पिकाला घातक आहे. त्यावेळेस देऊही शकत नाही आणि द्यायला पण पाहिजे, या दोन्ही गोष्टी तुमच्या समोर येतात. पण पीक समोर आहे टरबूज तर देणारच, कारण आता इकडं मार्केटमध्ये विकायचं आहे मला, त्या स्टेजपर्यंत आजपर्यंत सांभाळलं आहे मी त्याला. मग मिरची पिकामध्ये टरबूज हे पीक चालतं का? चालतं मित्रांनो. फक्त तुम्हाला एक गोष्ट आवर्जून काळजी करायची आहे, एक बेड तुमचा मिरचीचा असला पाहिजे, दुसरा बेड हा टरबूजाचा असला पाहिजे, तिसरा बेड हा मिरचीचा असला पाहिजे. म्हणजे मिरची सेपरेट असली पाहिजे, टरबूज ही सेपरेट असलं पाहिजे. कारण का, जेव्हा तुम्हाला पोटॅश सोडायचं आहे तेव्हा हे मिरची पिकाला जे काही नळी टाकलेली असेल तुम्ही ठिबकची, ती बंद तुम्हाला करता येईल आणि फक्त टरबूज पिकालाच तुम्हाला ते खत सोडता येईल. ही एक काळजी तुम्हाला घेणं खूप गरजेची आहे. आंतरपीक घ्या, चालते, काही प्रॉब्लेम नाही, एक फेल गेलं तरी एक येणार आहे हे मान्य आहे, पण दोन्ही पीक एकत्रितपणे नको. एक बेड मिरचीचा तर एक बेड टरबूजाचा, परत एक बेड मिरचीचा, परत एक बेड टरबूजाचा, अशा पद्धतीने तुम्ही आंतरपीक म्हणून मिरची पीक हे घेऊ शकता. हा एक प्रॉब्लेम आलाय. दुसरं सांगतो. सर्वात पहिले, आता हा जो बेड बघताय तुम्ही माझ्या मागे, माझा मिरची आहे, इकडनं सुद्धा टरबूज कोपऱ्याला लावलं आहे, इकडनं सुद्धा टरबूज हे कोपऱ्याला लावलं आहे आणि वेल हिमादामध्ये वाढतात आहे, बरोबर. आता एक सांगतो, याच्यामध्ये एकतर सर्वात मोठा प्रॉब्लेम मिरची पिकाला त्याच्या मुळी गुंडाळण्यापासून येतो, हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे. एकतर तुमची मिरची 1.25 फुटावर 1.5 फुटावर असेल, त्यातल्या त्यात इकडनं दोन्हीकडनं तुम्ही टरबूज हे पीक लागवड केलेली आहे याच्यावरती, बरोबर ना. तर याच्या जे मुळ्या वाढणार आहे ते सुद्धा त्या ठिकाणी गुंतल्या जाणार आहे. मुळ्या ब्लॉक करण्याचं कामसुद्धा त्याच ठिकाणी होत आहे. मुळ्या ब्लॉक झाल्यामुळे सुद्धा तुमचा प्लॉट हा खूप लवकर खराब होऊ शकतो आणि त्यासाठी कोणतंही औषध नाही.
जे मी नेहमी सांगत आलो आहे तुम्हाला, वरून जे काही तुम्ही स्प्रे घेता ते रस शोषण करणाऱ्या किडींसाठी घेता. रस शोषण करणाऱ्या किडींसाठी अतोनात औषधं मार्केटमध्ये तुम्हाला अवेलेबल आहे, पण ती जी मुळी ग्रोथ करू शकत नाही आहे किंवा जी ब्लॉक होऊन चाललेली आहे त्यासाठी परत तुमच्याकडे औषध नाही. मग तुमचा प्लॉट हा त्यावेळेसही फेल जाऊ शकतो. ही सुद्धा दुसरी बाब तुम्हाला निदर्शनास येणं खूप गरजेची आहे. ही जर माहीत असेल तर तुम्ही ह्या गोष्टी प्रॉपर पद्धतीने करू शकता. काही ठिकाणी एक झाड मिरचीचं, नंतर टरबूज, परत मिरची, परत टरबूज अशा पद्धतीने लागवड झालेली आहे. बेडवरच, इकडनं नाही, बेडवरच. तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला मुळ्या ब्लॉकिंगचा प्रॉब्लेम हा येऊ शकतो. टरबूज पीक 100% जमेल याची गॅरंटी माझ्याकडनं लिहून घ्या. टरबूज पीक तुमचं वाया जाणार नाही. पण ते टरबूज पीक 2 महिन्यानंतर जेव्हा त्याला तुम्ही पोटॅश वगैरे सोडाल तिथपासून तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट करायला सुरुवात करेल. लवकर कोकडा तुम्हाला त्याच्यावरती पाहायला मिळेल. आपण आता सध्या 2 दरड्यावरती हात ठेवून आहे. एक दरडी सुटली तरी एक दरडी हातामध्ये येईल म्हणून आपण तिला पकडून दोन्ही दरड्यांना, म्हणजे मिरची पीक जमेल अथवा टरबूज तरी जमेल. म्हणून आता खर्च तर तेवढाच लागणार, टरबूजाला तर केलेलाच आहे, त्यात मिरचीला पण तेवढाच लागणार. मिरची जमली तर जमली, नाही तर उपटून फेकून देऊ. म्हणजे दोन्ही दरड्यावर हात आहे. मिरची जमेल, टरबूज जमेल. टरबूज जमलं तरी जमेल, टरबूज थोडंफार 1-2 तोडे माझे मिरचीचे निघले तरी चालते. दोन्ही दरड्यांवरती हात. पण मला म्हणायचं आहे की मित्रांनो, जर सपोज एक दरडी आपण सोडून दिली, एकच दरडी पक्की धरून ठेवली, वाहून जाण्याचा प्रश्नच नाही येत ना. आता तुमचा अर्धा तोल इकडे, अर्धा तोल इकडे, एखादी गडबड झाली तर पकड सुटून जाईल, हावी आत जाईल, हाही जाईल, वाहून जाऊ. पण सपोज एकच हात आपण धरून ठेवला, एकाच ठिकाणी दोन्ही हाताने धरून ठेवलं तर सुटण्याचे चान्सेस हे खूप कमी असतात. म्हणून मित्रांनो, 2 दरड्यांवरती हात ठेवण्यापेक्षा शक्यतोवर सिंगल तुम्ही लागवड करा कोणतंही पीक. मिरचीसाठी तरी स्पेशली सांगतोय, बाकी दुसऱ्याचे काही घेणं नाही. मिरची पिकाबद्दल विचारताय म्हणून मिरची पिकाबद्दल सांगतोय. मिरची तरी स्पेसिफिक मिरची घ्या. अदरवाईज आंतरपीकमधून जर तुम्हाला घ्यायचं असेल तर परत एकदा सांगतो, एक बेड तुमचा मिरचीचा असला पाहिजे, एक बेड तुमचा टरबूजाचा असला पाहिजे. एक बेड परत मिरचीचा, एक बेड परत टरबूजाचा. म्हणजे तुम्हाला खतं औषधं सोडताना काही वेळेला कॉक जे आहे ते बंद करावं लागतं, त्या झाडाला त्याची गरज नसते, म्हणून त्या गोष्टी तुम्हाला द्यायच्या नाही आहेत. जर तुम्ही या भ्रमात असाल की जे औषधं मिरची पिकाला लागतात तेच तुमच्या टरबूजाला लागत असाल तर तुम्ही खूप मोठी चूक करत आहात. सुरुवातीच्या स्टेजला 1-2 महिने चालेल, म्हणजे 1 महिना 1.5 महिना चालेल, पण त्याच्यानंतरचे जे खतं औषधी आहेत ते दोघांना सेम प्रमाणामध्ये लागत नाहीत. एकाचा फायदा होतो तर एकाचं नुकसान होतं. तर ह्या बाबी तुमच्या निदर्शनास येणं खूप गरजेच्या होत्या, जेणेकरून तुमचं हे जे नुकसान आहे, आता रोप तरी विकत घेणं आहे, त्याच्यासाठी लागवड करायला तो काही खर्च आहे तो तर आहेच, उपटायचं म्हटलं तो तरी खर्च राहणारच आहे, मल्चिंग पेपर जरी खर्च म्हटलं तो तरी राहणारच आहे. नाही 1 लाख रुपये खर्च होऊ शकत तर 40, 50, 60, 70 हजार जो काही खर्च व्हायचा तो तर वाचेल तुमचा. एकतर मिरची पीक हे घेऊच नका. मी हेही सांगतो तुम्हाला, कालांतराने मिरची पीक हे बंद होणार आहे. जे रासायनिक पूर्णपणे करत आहे त्यांचं मिरची पीक हे बंदच होणार आहे. ते का होणार आहे याच्यासाठी मी स्पेशल व्हिडिओ बनवेल. ही जी इन्फॉर्मेशन मी आता तुम्हाला दिली आहे ही तुम्हाला माहीत होती का? जर माहीत आहे तर तुम्ही या गोष्टींसाठी काय नियोजन केलं आहे पुढचं ते मला कमेंटमध्ये सांगा. माझ्यासाठी नाही तर जे शेतकरी हा व्हिडिओ बघत आहे त्यांच्या तरी त्या गोष्टी निदर्शनास येतील, म्हणून त्यांच्यासाठी कमेंटमध्ये तुमचं नियोजन सांगा. किंवा मिरची पीक जर तुम्ही अगोदर घेतलं असेल टरबूज पिकामध्ये तर चांगल्या पद्धतीनं आलं आहे का ते सुद्धा सांगा. किती घेतलं आहे ते सुद्धा सांगा. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल व्हिडिओला लाईक तर कराच, आणि अशा पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मिरची पिका संदर्भातले जर तुम्हाला लागत असतील तर आत्ताच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेलं बेल आयकॉन नक्कीच दाबा. बेल आयकॉन दिल्याने आज कोणतरी व्हिडिओ पाठवला असेल, पण भविष्यात जर तुम्हाला व्हिडिओची गरज पडली आणि तो जर तुम्हाला नाही मिळाला तर तुमचं नुकसान होऊ शकतं. म्हणून बेल आयकॉन लगेच दाबून घ्या. इन्स्टंट नोटिफिकेशन मिळेल जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल आणि तुम्ही मोबाईल चालू कराल. तर कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद मित्रांनो.